हाय सर्वांना. तर आज डॉक्टरने सांगितलं होतं प्रेमला की 2 मिनटं वंशू लक्ष ठेव, मी जाऊन येतो, माझं काम करतो. तेव्हा मी माझं काम सोडून त्या वंशू आणि प्रेमजवळ जाऊन उभी राहिली, कारण की माझा विश्वासच नाही आहे प्रेमवर की तो छान सांभाळेल त्याला. तो पण लहान आहे आणि डॉक्टर त्याच्या भरोशावर त्याला सोडता. मी किती वेळेस त्यांना म्हणते असं नका करत जाऊ, मला बोलवत जा. आणि त्यांनी ना एकदम फ्रेश, एकदम इतकी मोठी मोठी स्ट्रॉबेरी होती ती आणलेली. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, म्हणजे आता सीझन संपत आला आणि इतकी भारी स्ट्रॉबेरी भेटली. अंजीर पण आणली होती त्यांनी. आणि प्रेमला सगळे फ्रूट आवडतात, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आणि ती होती स्ट्रॉबेरी भारी, पण आंबट पण खूप होती. तर ते बोलले की मी आता याचा ज्यूस करतो, उगाच ती जास्त दिवस ती काय टिकत नाही, खराब होती लगेच. मग त्यांनीच लगेच मिक्सर वगैरे घेतलं आणि ज्यूस वगैरे बनवायला लागले. ज्यूस बनवायचं तर इकडं आत्या आलेल्या होत्या. आत्या मेथी वगैरे निवडत होत्या, कोथिंबीर आणलेली, मेथी आणलेली डॉक्टरांनी, आणि त्यांचं ते काम चालू होतं. आणि डॉक्टरांचं इकडे ज्यूस करणं चालू होतं. ज्यूस करायला त्यांनी डायरेक्ट गावात गेले आणि दुसरं दूध घेऊन आले ज्यूस करण्यासाठी. वंशूचं दूध काही त्यांनी वापरलंच नाही. त्याला म्हटलं जाऊ द्या, थोडंच लागेल. नाही नाही, मी दुसरं दूध घेऊन येतो. ते गेले परत, दळता दळता गेले गावामध्ये, परत दुसरं दूध घेऊन आले. आणि नंतर परत त्यांनी स्ट्रॉबेरीचे थोडंसं काप करून पण टाकले आणि छान ज्यूस बनलं होतं बरं का. ज्यूस वगैरे झालं आणि इकडं माझी ना मटकीची भाजी पण झाली होती. त्यांना शक्यतो ना लाल मसाल्याच्या भाज्या नाही आवडत, मग मी हिरव्या मिरचीच्याच भाज्या करत असते. आमच्या गावाकडे जशा भाज्या करतो तशाच भाज्या त्यांना आवडतात. आणि असं सुक्या भाज्या वगैरे पण जास्त घात नाही, ते ग्रेव्हीच्या भाज्या पण त्यांना जास्त आवडत नाही. मग इकडं दूध वगैरे पण तापले, तर हे वंशूचं दूध असतं आणि हे दूध काय त्यांनी ते ज्यूस करायला घेतलं नाही, म्हणे नको मी दुसरंच आणल. आणि कणिक वगैरे आत त्यांनीच मळून ठेवलेली होती. पण मग मी चपात्या वगैरे करायला घेतल्या. म्हटलं आता यांचं ज्यूस वगैरे झालं की आपल्या चपात्या करून घेऊ आणि जेवण वगैरे करायला बसू. जेवण करायला बसणार तर महेश आणि मयेची बायको आली, त्यामुळे त्यातच वेळ गेला. जेवणाला पण उशीर झाला. सर्व आवरल्यानंतर मी दुर्गा सप्तशीचे पाठ करायला बसले ताईंनो, कारण की मला काही बरं वाटत नाही आहे कशानेच. म्हटलं आता 14 पाठ वगैरे करू, त्याचं उद्यापन करू. आणि वाटलं बरं, कारण की माझं देवावर खूप विश्वास आहे. जरी माझा नवरा डॉक्टर असला तर काय झालं, त्यांची पण खूप श्रद्धा आहे देवावर. त्यांना मी बोलले होते की माझा पाय काय बरा होत नाही आहे, आपण आता सगळं करून थकलो आहे, त्यापेक्षा मी देवपूजाला लागते, रोजच करते. पण मग आता दुर्गा सप्तशीचे पाठ वाचायला लागले, ते करून बघू म्हटलं, जे होईल ते होईल. आणि आता 6 पाठ तरी झाले, 14 पाठ करायचे. ते झालं की मग उद्यापन वगैरे करेल. आणि सगळं हे 13 पाठ आहे बघा ताईंनो पूर्ण, आणि हे केंद्रातले, त्यामुळे छोटं बुक आहे हे. आणि नंतर मग प्रेमला मी दूध वगैरे दिलं. दूध खाली तो खात होता. इकडं वंशूला बेडरूममध्ये झोपी लावलेलं होतं. डॉक्टर क्लिनिकला निघून गेले. आणि वंशूला बेडरूममध्ये झोपी लावलं का त्याला कसला आवाज येत नाही, कारण की पुढं प्रेम TV वगैरे बघत असू. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय.